तर आता स्किन सेन्सिटिव्हिटी ही आपल्याला प्रत्येक क्लायंटची चेक करायची. तर स्किन सेन्सिटिव्हिटी ही कुठल्याही आता एका गोष्टीमुळे होत नाही. स्किन सेन्सिटिव्हिटी ही आता खूप वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. असं होऊ शकतं की आता स्किन सेन्सिटिव्ह नाहीये, तुझी नाहीये, माझी नाहीये, पण समहाऊ जेव्हा शरीरामध्ये बदल घडतात, गोळ्या औषधं होतात, काही आपण वेगळ्या वेगळी ट्रीटमेंट घेतो, तर त्याच्यामुळे पण नंतर स्किन सेन्सिटिव्हिटी येऊ शकते. आलं लक्षात? किंवा रॉंग प्रोडक्ट घेतले गेले, रॉंग प्रोडक्ट स्किनला लावले, कुठली तरी डॉक्टरांकडे जाऊन किंवा कुठेही आपली पण सलूनला कुठल्या तरी जाऊन ओव्हर ट्रीटमेंट घेतली, किंवा स्किनला जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी ट्रीटमेंट घेतली गेली जी आपल्याला सूट झाली नाहीये, अशामुळे पण स्किन ही सेन्सिटिव्ह झोनकडे जास्त जाते. आणि जेव्हा स्किन सेन्सिटिव्ह होते तेव्हा त्याला बॅरियर्स खूप येतात. म्हणजे हे प्रोडक्ट चालत नाही, ते प्रोडक्ट चालत नाही, उन्हात गेलेला पटकन चालत नाही, म्हणजे खूप एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ते फेशियल करू शकत नाही, क्लीनअप करू शकत नाही, किंवा ते एखादं XYZ प्रोडक्ट जे काय असेल ते स्किनला पण लावू शकत नाही, इतकी ती सेन्सिटिव्ह होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर काही ट्रीटमेंट चालू असेल, म्हणजे गोळ्या औषधं, अगदी साधं सर्दी खोकला झालाय आपण समजून जाऊ, आणि त्याच्यावरची गोळ्या औषध आहेत, तर ते कधीतरी इतकी सेन्सिटिव्ह होते की त्या गोळ्या औषधांनी सुद्धा स्किन खराब होते. काहींना लगेच पुरळ येतात, लगेच डलनेस येतो, लगेच स्किन अशी निस्तेज दिसायला लागते, तेजच दिसत नाही स्किनवरचं, जोपर्यंत ते गोळ्या औषधं थांबत नाहीयेत. ठीक आहे, ह्या लेवल पर्यंत ती सेन्सिटिव्ह होते. आणि काही काहींची स्किन ही नॅचरली सेन्सिटिव्ह असते, नॅचरली म्हणजे सेन्सिटाइज असते. मग अशा वेळेला आपल्याला बघायचं आहे, आधी अनालाइज करायचंय की ती जी सेन्सिटिव्हिटी आहे स्किनवरती ती कशामुळे आली आहे, का नॅचरल आहे, बाय बर्थ आहे, का कुठल्या तरी नंतर म्हणजे काही वर्षांनी ती सेन्सिटिव्ह झाली आहे. आणि ती जर काही वर्षांनी झाली आहे तर ती कशामुळे झाली आहे, मेडिकलमुळे झाली आहे, का ओव्हर ट्रीटमेंटमुळे झाली आहे, का रॉंग प्रोडक्ट युजेसमुळे झालेली आहे, हे का पहिल्यापासून, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्किन सेन्सिटिव्ह चेक करताना, म्हणजे स्किन क्लायंटची जी स्किन सेन्सिटिव्हिटीची टेस्ट करणार आहोत आपण, तर ते आपल्याला चेक करायचंय. की आपण म्हणजे बोलून, आता खूप ह्या गोष्टी अशा आपल्याला टच करून बघून नाही कळणार आहेत. ठीक आहे, आपल्याला जर कळलं की क्लायंटची स्किन सेन्सिटिव्ह आहे बाबा, हे जर आपल्याला टच करून कळलं, तर तुम्हाला ती सेन्सिटिव्हिटी का झाली आहे हे तुम्हाला त्यांना बोलून कळणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन कराल, काही प्रश्न विचाराल, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की ही सेन्सिटिव्हिटी कशामुळे आली आहे. कारण ते कळणं गरजेचं आहे. जर ते नाही कळलं तर तुम्ही जी ट्रीटमेंट त्यांना परत देणार आहे, असं नको व्हायला की ते परत रॉंग झोन मध्ये जाईल. जर त्यांना एखाद्या प्रॉडक्टमुळेच सेन्सिटिव्ह झालेली असेल स्किन, कुठल्या तरी प्रॉडक्ट कॉस्मेटिक्स ट्रीटमेंट्समुळे जर स्किन सेन्सिटिव्ह झाली असेल, आणि परत जर आपण काहीतरी वेगळं केलं तर त्यांची स्किन अजून रिॲक्ट होईल, म्हणजे विचित्र लेवलला रिॲक्ट होईल. सो त्याच्यापेक्षा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे की जे काय प्रॉब्लेम झालाय तो कशामुळे झालाय, जेणेकरून आपल्याकडनं ती चूक होता कामा नाहीये, त्यासाठी. सो ह्याच्यामध्ये काय झालं, स्किन सेन्सिटिव्हिटी जे काय आहे ते तुम्हाला कळलं की आपल्याला बघायचे. सो ह्या अनालिसिस फॉर्म मध्ये आपला ऑलमोस्ट सेन्सिटिव्हिटी पर्यंत आपण आलेलो आहोत.